जय भीम नमो बुद्धाय। हा बाजूचा व्हिडिओ बघा। बघितला व्हिडिओ? हे काय चालू आहे? मंदिराच्या बाहेर चालू आहे आणि कोण आहे? मातंग समाजाचे लोक आहे। यांना मंदिरात प्रवेश नाही आणि काही भाडकं कमेंट करते। कमेंट का आम्ही हिंदू मातंग आहोत, बामणाच्या पोट जातीचे लोक आहोत आम्ही। मग स्वतःला तुम्ही बामणाच्या पोट जातीचे म्हणता, स्वतःला कट्टर हिंदू म्हणता, तर मग हे लोक काय करू राहिले मंदिराच्या बाहेर? यांना प्रवेश का नाही? का लाताडल्या जाते तुम्हाला? का मारल्या जाते डोळा डुकरावानी? का? आणि स्वतःला हिंदू म्हणता, स्वतःला बामणाच्या पोट जातीत लोक म्हणता। हे काय करू राहिले? नाटकं करू राहिले काय? लातूर मधली घटना आहे आता। मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की मातंग समाज स्वयंघोषित हिंदू आहे, मातंग समाज स्वयंघोषित ब्राह्मण आहे, ब्राह्मणाची पोट जात आहे, स्वयंघोषित आहे। ते स्वतःला पदवी दिली या लोकांनी। मग विचार करा तुम्ही, हा पुरा भटकलेला आहे। हा भटकले तर आहेच आहे, पण स्वतःला स्वयंघोषित हिंदू म्हणतो, स्वयंघोषित ब्राह्मणाची पोट जातीतला माणूस म्हणतो, ब्राह्मणाच्या पोट जातीतला जात म्हणतो। मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा, किती मूर्ख असायला पाहिजे? किती मूर्ख असायला पाहिजे हे लोक? मग यांना मंदिरात प्रवेश का नाही हे मला सांगा। बघा, मंदिराच्या बाहेर एका घरी लग्न आहे की शुभ कार्य आहे, ते मंदिरात चालले होते, पण मंदिराच्या बाहेर सगळ्या गोष्टी करू राहिले, पण मंदिरात प्रवेश नाही त्यांना। काय म्हणाल तुम्ही? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा। फेसबुकवर बघा फॉलो करा, यूट्यूबवर बघा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की कमेंट करा, कारण कमेंट लय महत्वाची आहे। कारण मी आतापर्यंत मातंग समाजाच्या लोकांशी बोललो तर स्वतःला ते कट्टर हिंदू म्हणून राहिले, कट्टर असे म्हणून राहिले की खूपच। मग तुम्ही स्वतःला कट्टर हिंदू म्हणता, तर तुम्हाला मंदिरात प्रवेश का नाही मला सांगा। ज्या सवर्णाच्या घरी त्याची बायको सळा टाकते, त्या सळ्यावर उभं राहण्याची तुम्हाला उजारी का नाही? अजूनही छुवाछूत आहे। तुम्ही स्वतःला स्वयंघोषित हिंदू बनवून घेतलेला आहे, तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही। तुमच्या आई बहिणीला अत्याचार केला जाते, तुमच्या भावावर अत्याचार केला जाते, तुम्हाला जातीविषयक शिवी दिल्या जाते, तर कुठलाही हिंदू धावून येत नाही। तुम्ही बजरंग दलामध्ये आहेत, काही काय बेरे केल्यावर तुमचेच लेकरं जेलात जाते, जेल भोगते। गुन्हेगारीच्या दिशेने तुमचे लोक जास्त आहे। माझा हेतू हेच आहे की तुम्हाला मोहर करून काही लोक काम काढून घेऊन राहिलेले आहे। तुम्हाला फक्त टायमावर हिंदू बनवल्या जाते, मग तुमच्या आई बहिणीवर अत्याचार झाला तर कुठलाही हिंदू धावून येत नाही। त्यात आतापर्यंत कुठलाही हिंदू धावून आला का विचार करा। जे एका पाटलानं तुमच्या महिला गोळीबार केला, कुठला हिंदू धावून नाही आला, फक्त बौद्ध धावून गेला, तुमचा बौद्ध भाऊ धावून गेला। त्यालाही तुम्ही शिवीगाळ केली, तुमचे ते 500-600 लंडुरे होते त्यांनी शिवीगाळ केली। आमच्या गांडीत दम आहे म्हणणे, तुम्ही फक्त प्रशंसेसाठी येता, अमकं करता टमकं करता, आम्ही सजा देतो। मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा, याची विचारसरणी, याची अधोगती, याचे काम, याचे स्वतःला म्हणण्याचं उद्दिष्ट आम्ही कट्टर हिंदू आहोत। आणि लोक कमेंट करून सांगतात की मातंग समाज हा बामणाची पोट जात आहे। मग यांना मंदिरात प्रवेश का नाही आणि मातंग समाजाचे लोक पुजारी का नाही मंदिरात, ते सांगा मला। मातंग समाजाचे लोक पुजारी का नाही मंदिरात? हे बामणाचे जवाई का नाही? बामणाच्या मुली यांच्या घरात का नाही, ते सांगा मला। माझं मत एकच आहे, जो कोणी स्वतःला बामणाची पोट जातीचं समजत असल, पण ते स्वयंघोषित आहे, दुसरं काहीच नाही। अरे गांडीला फळा गयात मडकं होतं रे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी ते काढलं। अरे ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला माणूस म्हणून, एक कुत्र मांजर जनावर म्हणून घेतला, पण
जेव्हा धरतीवर जन्माला आलो, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तेव्हा आपण माणूस झालो, नाहीतर आपण जनावर राहिलो असतो. त्या माणसाला बेमान होऊन तुम्ही त्या ताटात खाल्ले आणि तिथंच हागले आणि तिथंच भोंग पाडले त्या ताटाला, तर तुमच्यासारखे निर्दयी लोक नाही रे. हे माझं मत आहे. कितीतरी मातक समाज हा बाबासाहेबाला, छत्रपती शिवाजी महाराजांना, फुले शाहू आंबेडकरांना मानतात. काहीतरी भडवे लोक आहे की ते आरएसएसचे पिल्ले आहेत. आरएसएसच्या लोकांच्या मागं लागून या स्वतःला स्वयंघोषित हिंदू म्हणतात, स्वयंघोषित कट्टर हिंदू म्हणतात, कट्टर मातंग म्हणतात. मग मंदिरात प्रवेश का नाही, का वर्जित केलेला आहे मंदिरात प्रवेश तुमचा, ते सांगा मला. अरे माझं डोकं दुखते, माझं काळीज दुखते की माझा मातंग भाऊ हा वाईट दिशेने चाललेला आहे. स्वतःला स्वयंघोषित म्हणून घेतो आणि त्याच्या आई बहिणीवर कोणी अत्याचार करते, त्याच्या जातीवर कोणी अत्याचार करते, त्याच्या भावाला कोणी मारते, तर कुठलाही हिंदू धावून येत नाही. हा बौद्ध धावून जातो. कारण बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे की कुठलाही अस्पृश्य असो, मागासलेला असो, त्याच्या जातीवर, त्याच्या भावावर अत्याचार होत असेल तर धावून जाणे, ह्या बाबासाहेबाची शिकवण आहे. म्हणून बाबासाहेबाचे लेकरं मागं पळत नाही, समोर राहते. माझा सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे. मी कोणाला वाईट सुलत बोलत नाही. सांगण्याचा हेतू हाच आहे दादा की मंदिरात प्रवेश नाही रे. आपल्याला पाणी प्यायची उजागिरी नाही. आपल्या वलसावलीचा बाट होतो. कोणाच्या घरी चहा प्यायला गेलो तर नकटा कपानं चहा प्यायला लागतं रे. तो विचार कर. आणि स्वतःला हिंदुत्व म्हणतं, स्वतःला हिंदू म्हणतं, कट्टर हिंदू म्हणतं, स्वतःला बामण्याच्या जातीची, पोट जातीचा समजत असतील तर त्यासारखा बेवकूफ कोणी नाही. कळलं काय? माझा बोलण्याचा हेतू हा वाईट नाही आहे. माझा बोलण्याचा हेतू, सांगण्याचा हेतू हाच आहे की आपल्याला मंदिरात प्रवेश वर्जित आहे. आपण मंदिरात जाऊ शकत नाही आणि आपण स्वतःला हिंदू म्हणतो. मग विचार कर ह्या गोष्टीचा, तू विचार कर ह्या गोष्टीचा. आपल्या घरी शुभ कार्य असते, आपला भाऊ घोड्यावर बसतो आणि एखाद्या पाटील किंवा एखाद्या सवर्णाच्या घरापासून जातो तर त्याला घोडा नेऊ देत नाही, वाजा गाजानं जाऊ देत नाही. एखाद्या पाटलाच्या घरी शुभ कार्य असते तर शुभ कार्य असते चांगलं होऊ देत नाही. आई बहिणीला मारल्या जाते, भावाला मारल्या जाते, आई बहिणीवर अत्याचार केला जाते. मग विचार करा तुम्ही, धावून कोण येते? हिंदू कोणी धावून येत नाही. कोणी धावून येत नाही दादा. सगळं आपल्यालाच पाहावं लागते. कारण आपण मागासलेलो आहोत. आपल्याला हे परिस्थितीवर मात द्यायचं आहे. आपण तरी त्याच्यातच चाललो, आपण गड्ड्यात चाललो आहोत. माझ्या मातंग भावा, आपण गड्ड्यात चाललो आहोत, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे वर्गीकरण करून राहिले ते गड्ड्यात चालण्यासाठी. तुम्ही अजून मागासलेला आणून जीवन, जे गांडीला फळा गळ्यात मडकवतं ते दिवस आणणार आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा. गांडीला फळा गळ्यात मडकवत हे दिवस आणणार आहात तुम्ही, आणि हे तुमच्यामुळे येणार आहे, लक्षात ठेवा. आणि गांडीचा फळा गळ्यातला मडक काढणारा मग कोण बाबासाहेब डबल जन्माला येणार नाही, हे लक्षात ठेवा. गांडीचा फळा आणि गळ्यातलं मडक काढायसाठी बाबासाहेब जन्माला येणार नाही, हे लक्षात ठेवा. माझं एकच म्हणणं आहे मातंग भावाला, माझ्या बौद्ध भावाला, आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे नाही. आणि स्वतःला हिंदू म्हणत असाल, स्वतःला हिंदू मातंग म्हणत असाल, कट्टर मातंग म्हणत असाल तर तुमच्यासारखा बेवकूफ कोणी नाही. तुम्हाला फक्त यूज करून घेत आहे लोक, दुसरं काहीच नाही. तुमच्या नावानं यूज करून घेत आहे. तुम्हाला झगडत, तुम्हाला यूज करत आहे, कोणाच्या भांडण्यात यूज करत आहे, तुमच्यावर उलटे केसेस करत आहे आणि तुमच्यावर खोटे आरोप करून तुम्हाला जेलात टाकत आहेत. फक्त हेच चालू आहे, दुसरं काहीच नाही दादा. म्हणून म्हणतो आता तरी सुधार. दिवस गेले नाही रे, सुधार. शिक्षणाच्या मार्गाला लाग. ह्या बंडखोराच्या मागे लागू नको. आरएसएसचे पिल्ले तुम्हाला यूज करून घेऊन राहिलेले आहेत, त्याच्या नादी लागू नको, हे माझं मत आहे. काय वाटतं नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुक बघणं फॉलो करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय शिवराय.